कोणी गाणं लावलं का आपल्यालाच काही कळत नाही काय बोलायचं. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निवडणुकीच्या हेतूने हा कार्यक्रम भरवलाय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कदाचित मी उमेदवार असतो तर कार्यक्रम भरवावा लागला नसता, पण तुमच्याशी इंट्रोडक्शन झालं पाहिजे. कारण जी माझी सौभाग्य होती, मी त्या दिवशी नारायणगावच्या कार्यक्रमात मी सांगितलं, शरददादांनी सांगितलं का उमेदवारी घरात का घे. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी ते पाहिलंच. मी त्या विषयावर परत बोलणार नाही, परंतु तुमचं त्यांच्याशी आणि तिचं तुमच्याशी इंटरॅक्शन झालं पाहिजे या हेतूने यासाठी काम केलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात नारायणगावचे सरपंच त्या बीडच्या मुलीच्या उपचारासाठी 3 दिवस तिच्याबरोबर तिथे राहिले. पुढे तिथे जर बीडच्या व्यक्तीची एवढी मदत होऊ शकते, तुमच्या कुटुंबावरती प्रसंग आल्या तरी एवढी मदत होऊ शकते, मग तो माणूस कामाचा आहे म्हटल्यावर त्याला निवडून दिलं पाहिजे का नको. आणि बरेच जण तिथे जे बोलणार आहेत, मी जास्त वेळ घेतला त्याबद्दल. संधीमध्ये सगळे लहान मुलं, सगळ्या महिला कार्यक्रमासाठी आल्या तर उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते. इकडे 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 हा. आणि मग ही तुम्हाला जर स्वारी बोलत असेल तर हात वरती करायचा. ही स्वारी बोलते कसं काय वगैरे झालं तुझं. हे थांब इथे. सगळे तुम्ही एकतर ओरिओ चॉकलेट आली तिथे स्टेजवर. हा काय हा वाईटच बघायला अगं वहिनी, हा फुगा नाहीये. तुझं नाव काय? ओमकार. हा ओमकार आहे. ओमकार फुग्यासारखा झालाय, पण तो फुगा नाहीये. वहिनी याला हा व्हाईटच फुगा आहे ना. वहिनी काय हा? तुम्ही कॉमेडी केली थोडी, मी पण करून बघितली. अगं बाबा, बहीण भावे तुम्ही दोघं टाळ्या वाजवा यांच्यासाठी. दोघं कॉमेडी करताय स्टेजवर. थांबा इथे. रेडी चला. व्हाईट. हा व्हाईट आहे. मागं बघ वहिनी एकदा. कुठे गेले व्हाईट? मला घरी जायचं, तुम्ही घ्या. नको तू थांबे यायला. धर बाबा, एवढा मोठा आहे तू उडी मारली तरी हे होत नाही माहिती का.